इपिलॉग मराठी, नवीन अनुभवांचं नवीन विश्व. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मनाचा पॉडकास्टच्या या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागामध्ये ना आनंद काकांनी अपने को एकदम मतलब का बात समझाया था बॉस. काय की आपण जेव्हा एखादा चॉईस करतो तेव्हा त्याची प्राइस आपण देतच असतो, पण आपण काय करतो, तो चॉईस केल्यानंतरची जी आपली भावनिक स्थिती होती ना, ती आठवून आठवून ती परत परत जगून आपण त्याच्यावर इंटरेस्ट देतो, जे कंपाऊंड इंटरेस्ट असतं. ओके. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये होतं काय, की त्याच्यातून जे शिकायला पाहिजे ते आपण शिकतच नाही. त्याच्यामुळे परत जेव्हा चॉईस करायची वेळ येते, तेव्हा आपण परत ती प्राइस देतो आणि परत डबल इंटरेस्ट भरत राहतो. एम आय राईट आनंद काका? वेलकम टू द शो. नमस्कार. अगदीच चांगलं तुला समजलंय ग. तू किती सुंदर समराईज केलंस. राईट. पण आनंद काका, तू मागच्या वेळेला म्हटला होतास, की जर आपण म्हणजे तू तुझं ओपीडी मधला अनुभव सांगितलास, की अनेक माणसांनी जर जी प्राइस दिली त्या चॉईस बरोबर, ती जर ते विसरून किंवा ती ऍक्सेप्ट करून जर ते पुढे गेले असते, तर त्यांनी खूप अजून जास्त ते अचीव्ह करू शकले असते. हम्म. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने तू आम्हाला म्हणाला होतास, की ओनरशिप ऑफ चॉईस हम्म. काय असते नेमकी आणि ही कशी अचीव्ह करायची हे तू आम्हाला सांगणार आहेस. अगदी बरोबर आहे. आज आपण या डिसिजन मेकिंगच्या आपल्या हं. सत्रामध्ये पुढचे काही मुद्दे लक्षात घेऊया. राईट. आणि त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की निर्णय जर माझा असेल, हं, तर त्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा मी घ्यायला हवी. म्हणजे असं नाही म्हणता कामा की मी अजून कोणाच्या तरी सांगण्यावरून हा निर्णय घेतला. आणि बऱ्याच वेळेला आपण सगळेजण आपल्या घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी टाळण्यासाठी किंवा दुसऱ्यावर ढकलण्यासाठी या गोष्टीचा मनपूत वापर करून घेतो. आणि या तऱ्हेचे विचार आपल्या मनात असल्यामुळेच अनेक वेळेला आपण ती जबाबदारी घ्यायची नसते आपल्याला, म्हणून आपण नेहमी विचारत फिरतो की करू ना हो असं, तुम्ही म्हणत असाल तर करतो. आता हे जे तुम्ही म्हणत असाल तर करतो ही जी गोष्ट असते ना, त्याच्यामध्ये ही जबाबदारी टाळणं असतं. दुसरी पण एक गोष्ट असते ज्याच्याकडे मी नंतर येईन, की माझा घेतलेला निर्णय चुकला तर या नावाची भीती पण असते. त्या दोन गोष्टी असतात. लोक इतरांना का विचारतात, म्हणजे लोक स्वतःचा हिशोब करतात. हिशोब कुठला करतात, की मला नेमका फायदा काय होणार आहे, तोटा काय होणार आहे ह्याचा हिशोब करतात. अगदी ते इमोशनल प्राइस सुद्धा काढतात, की भावनिक किंमत मला कोणती द्यावी लागणार आहे. पण तरीही ते आपल्या पर्यायावरती, घेतलेल्या पर्यायावरती शिक्कामोर्तब करत नाहीत. ते कुणासाठी तरी थांबून असतात. त्यांना कुणाची तरी एन्डॉर्समेंट हवी असते. आणि ही एन्डॉर्समेंट दोन कारणासाठी हवी असते. एक तर त्यांना जबाबदारी टाळायची असते, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मनात घेतलेला पर्याय हा फळाला आला नाही तर काय होईल याची एक विलक्षण साशंकता असते. आणि म्हणून मंडळी काय करतात, की वाट बघत राहतात की तुम्ही सांगा आणि मग आम्ही त्याप्रमाणे करू. आणि असं करण्यासाठी टू कन्फर्म की आम्ही घेतलेला हा पर्याय बरोबर आहे का नाही, मग लोक काय करतात, एक्सपर्ट्स कडे जातात. आणि तुला माहितीये की टू एक्सपर्ट्स दे डोंट ऍग्री मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे समजा एखाद्याच्या पुढे असा निर्णय घ्यायचा आहे की मी नोकरी सोडून उद्योगामध्ये जाऊ का, स्वतःचा बिझनेस सुरू करू का, तर पहिला एक्सपर्ट त्याला सांगतो अजिबात ही रिस्क घेऊ नकोस. आणि दुसरा एक्सपर्ट म्हणतो की अरे रिस्क घेतल्यामुळेच माणसं पुढे गेली. मग आता ह्याचा गोंधळ होतो की आता मी नेमकं काय बरं करू. मग जेव्हा माणसांचे सल्ले कमी पडले ना, की मग लोक कोणाकोणाकडे जातात, तर देवाकडे जातात. मग त्याच्यानंतर भविष्य सांगणाऱ्या मंडळींच्याकडे जातात. आणि मग भविष्य सांगणारी मंडळी असतात, ती काय म्हणतात की बाबा असं असं झालं तर चांगलं होईल, पण अमुक अमुक ग्रहाचं जर तुझ्यावरती वक्र काही हे असेल तर होणार पण नाही. तर मग तू असं कर, अमुक एक शांती कर, तमुक एक खडा घाल, अमुक एक अंगठी घाल, असं सांगतात. मग ह्याला काय मिळतं बघा, ह्यांना एन्डोर्समेंट मिळते की अरे आता असं केलंय ना, म्हणजे आता मी जो पर्याय घेतलाय तो मी बरोबर घेईन. म्हणजे माझा एक मित्र होता,
तो अशाच दुविधेमध्ये पडला होता आणि मग तो कुलदैवताकडे गेला आणि त्या कुलदैवताकडे असं होतं की मूर्तीचे असे 2 हात होते, म्हणजे मूर्तीचे तळवे होते आणि त्या तळहातावरती 2 हातांवरती एक एक फूल चिकटवायचं आणि जे फूल पहिल्यांदा खाली पडेल तसं होणार. आता आता ह्याचा पण असाच प्रश्न होता की मी परदेशात नोकरीला जाऊ का इथे नोकरी करू. आणि उजव्या हाताचं फूल पडलं तर परदेशात जाणार, डाव्या हाताचं फूल पडलं तर इथंच नोकरी करायची. आणि पुजाऱ्यांनी फुलबिल लावलं, सगळं व्यवस्थित, सगळेजण वाट बघतायत आणि एकही फूल पडायला तयार नाही. तर मी त्या मित्राला म्हटलं की बघ तू देवाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलंस की कोणतं फूल सोडावं, देवाला काही कळलं नाही. तर हे जरी आपण आता विनोदाने बोलत असलो तरी या तऱ्हेच्या एन्डॉर्समेंटमुळे लाखो करोडो रुपयांची इंडस्ट्री चालते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग याच मुळे नवस बोलले जातात, याचमुळे असं झालं तर मी असं करेन असं बोललं जातं. या सगळ्याच्या मागे महत्वाची गोष्ट काय आहे तर ओनरशिप. मी जो निर्णय घेतला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारत आहे. ही भूमिका मनोमन स्वीकारल्याशिवाय आपला कोणताही निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळवताही येत नाही आणि टिकवताही येत नाही. बरोबर. ही जी ऊर्जा असते ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती आतून येते, ती आतल्या विचारांच्या मधून येते. म्हणजे मला आता अचानक आठवला आपला मराठी चित्रपट आठवला, आनंदी गोपाळ हा. आणि त्या चित्रपटामध्ये तिचं बाळ जातं, त्या आनंदीबाई जोशींचं ते बाळ जातं आणि तोपर्यंत तो नवरा त्यांना सांगत असतो बरं का की शिकायला पाहिजेस, तू शिकायला पाहिजेस. तर त्या थोड्याशा मारून मुटकून अशा शिकत असतात. पण जेव्हा वैद्यकीय उपाययोजना न झाल्यामुळे त्यांचं तान्हं बाळ मरतं, तेव्हा त्यांच्या डोक्यात येतं की नाही आता मला हा निर्णय घ्यायचा आहे, तो माझा म्हणून घ्यायचा आहे की मी शिकणार आहे बरोबर आणि मी डॉक्टर बनणार आहे. म्हणजे आधी तो त्या गोपाळरावांचा निर्णय असतो, त्या आनंदीचा नसतो. आता तो त्या आनंदीचा निर्णय होतो. म्हणजे आता दे काइंड ऑफ कम ऑन द सेम पेज. म्हणून त्या चित्रपटातली ती फ्रेम मला फार लक्षात राहिली की ती आनंदी ज्या वेळेला असा स्वतःचा निर्णय करते तेव्हा त्यांनी असं तळमजला आणि पहिल्या मजल्याचं घर दाखवलंय आणि एक असा त्या घराचा शॉट आहे आणि ती पहिल्या मजल्यावरच्या खिडकीत आली आहे आणि खालच्या मजल्यावरच्या दारामध्ये ते गोपाळराव उभे आहेत आणि ते दोघे एकाच कोनातून असे आकाशाकडे म्हणजे भविष्याकडे पाहतायत. बरोबर. आता हा तिचा निर्णय झाला, दॅट इज ओनरशिप. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा हा निर्णय होतो तेव्हा त्याची झळाळी काही वेगळीच असते. त्यामुळे ओनरशिप ऑफ दॅट चॉईस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर द प्रोसेस. म्हणजे तुमची जर निष्ठा असेल ना त्या पर्यायावरती तर मग तुम्ही प्रक्रिया म्हणजे पुढचा प्रोसेस आहे ना तो तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल की शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली तेव्हा साधन संपत्ती ज्याला आपण रिसोर्सेस म्हणू हे शिवाजी महाराजांकडे कुठे होते? त्यांच्याकडे फक्त ओनरशिप होती की हे मला स्वराज्य तयार करायचंय, हे हिंदवी स्वराज्य तयार करायचंय, ओनरशिप होती. पण त्या ओनरशिप वरती पुढच्या सगळ्या गोष्टी झाल्या की नाही. आणि कसं असतं की ही जी बावनकशी निष्ठा असते स्वतःच्या निर्णयाशी असलेली तिचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवरती सुद्धा होतो. आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामधून संघभावनेची ऊर्जा निर्माण होते जी शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तशी झाली असणार, सुभाषबाबूंच्या बाबतीमध्ये झाली असणार की सुभाषबाबू एकटेच तर निघाले होते भारतातून पण बर्लिनमध्ये गेले, मग नंतर सिंगापूरला आले, तेव्हा त्यांचं असं धगधगतं असं जर ध्येयमय जीवन आहे, घेतलेल्या पर्यायाबद्दलची बावनकशी अशी निष्ठा आहे, तर त्या निष्ठेच्या प्रभावातून अनेक लोक
लोक आजूबाजूला येतात. आणि ही गोष्ट फक्त या लोकोत्तर पुरुषांपुरतीच मर्यादित नाही. अनेक वेळेला तुझ्या असं लक्षात येईल की अनेक कुटुंबांच्या मध्ये काही व्यक्ती असा पर्याय घेतात. म्हणजे समजा नवऱ्याची करिअर पुढे जायची आहे म्हणून बायको असते ती स्वतःची करिअर मागे ठेवते. बरोबर. उलट पण होतं की बायकोची करिअर पुढे जायला हवी आहे म्हणून नवरा म्हणतो की मी माझी करिअर मागे ठेवेन. आता याच्यामध्ये जर ज्या सहचराने किंवा सहचरीने द स्पाऊस ज्याने अशी जबाबदारी घेतली किंवा मग मी घराचं सगळं बघेन आणि तू सगळं आर्थिक बघ, असं जेव्हा होतं तेव्हा जर हा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीनं तो पूर्ण बांधिलकीने घेतला असेल ना तर ही व्यक्ती कधीही कुरबुर करत नाही. मग त्या दिलेल्या किमतीवरती व्याज देण्याची गरजच ह्या व्यक्तीला पडत नाही, कारण तो निर्णय घेतलेला आहे आपण. आणि मग तो निर्णय आहे ना तो कटकटी शिवाय राबवता येतो. बरोबर. ओनरशिप ही फार महत्वाची गोष्ट यासाठी आहे. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणं की टेकिंग ओनरशिप ऑफ युअर चॉईस हा या प्रोसेस मधला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. खरंय. आता आनंद काका याच्यामध्ये मला एक विचारावं असं वाटतं बरं का, की ज्योतिषाकडे जाणं वगैरे या बाबतीत तर आय हॅव रिझर्वेशन्स, पण बरीच माणसं ही देवावर विश्वास टाकून निर्णय घेतात, की देवा आता तू उदाहरणार्थ ते फूल पडलंच नाही म्हणून, नाहीतर जर ते फूल पडलं असतं तर त्यांनी परदेशात नोकरी घ्यायची की भारतात नोकरी घ्यायची हा निर्णय त्यांनी देवानी सांगितलाय त्याप्रमाणे घेतला असता आणि तो निर्णय जगला असता. तर मला असं बऱ्याचदा दिसतं बरं का, की ही जी माणसं असतात ह्यांच्यामध्ये मे बी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची क्षमता नसते किंवा जबाबदारी त्यांना घ्यायची नसते म्हणून ते देवावर तो निर्णय सोडतात आणि मग दे लिव्ह थ्रू इट. मग त्याच्यात देवानी तो निर्णय घेतलेला आहे म्हणून जरी सफरिंग वाट्याला आलं तरीही त्या सफरिंग मधून ती माणसं जगतात का तर तो निर्णय देवानी घेतलेला आहे. तर कुठेतरी देव ही जी शक्ती लोकांच्या मनात घर करून असते त्याचा पॉझिटिव्ह पण परिणाम होतो ना रे, की न तक्रार करता ते जगतात की देवानी मला ह्या रस्त्यावर हे केलेलं आहे सो मी हे जगणार आहे. असं नाही का होत कधी कधी? या गोष्टीकडे कसं पाहावं बघा. आपण देवाची प्रार्थना, देव ही वैयक्तिक देव जो आहे म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देवाची कल्पना मानायची किंवा न मानायची हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण जर मानायची असेल तर कशी मानायची याच्यावरती आपल्याला काही म्हणजे विवेकाचं बोलणं करता येईल. ते असं आहे की देवाला आपण आणाभाका घेणं किंवा देवाला आपण नवस करणं किंवा प्रार्थना करणं हा एकतर प्रयत्नांचा पर्याय असता कामा नये. मी प्रयत्न माझे पूर्णपणे करणार आहे, त्या प्रयत्नांची जबाबदारी मी घेणार आहे. पण प्रत्येक वेळेला त्या परिस्थितीमध्ये माझ्या नियंत्रणाखाली सगळे घटक असतीलच असं नाही. जे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे घटक आहेत त्यांच्यासाठी म्हणून मला मदत मिळावी यासाठी मी प्रार्थना करत आहे. असं म्हणून नम्र वृत्तीने जर प्रार्थना केली, जर आपण फक्त त्याच्यातून एकाग्रता आणि शक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली तर खरं म्हणजे आपण आपल्या मनातलाच देव जागा करत नाही. म्हणजे देव असा वेगळा आहे का? देव असं म्हणतो का की मी वेगळा आहे आणि तू वेगळा आहे? म्हणजे देव आपल्याला असं सांगतो, म्हणजे विनोबांनी फार छान म्हटलं. विनोबा असं म्हणतात की आपण म्हणजे ट्रंकेतले पैसे आणि देव म्हणजे बँकेतले पैसे. तर ट्रंकेतले पैसे आणि बँकेतले पैसे एवढाच फरक आहे खरं म्हणजे. याचा अर्थ असा की तुम्ही जर हा एक वेगळ्या पद्धतीचा अद्वैत आहे, या अद्वैताच्या भूमिकेमधून जर तुम्ही देवाकडे पाहिलं तर देव हा तुमचा तारणहार नाहीये. तर देव हा तुमच्यामधला सद्भाव, तुमच्यामधली प्रयत्नशीलता, तुमच्यामध्ये असणारा आशावाद ह्या गोष्टी जागृत करण्यासाठीचं एक साधन आहे. असं जर तुम्ही देवाकडे पाहिलत ना
तर तुम्ही मग देवाकडे काय म्हणूया दैववादावर आधारित असे नवस करणारच नाही. तुम्ही देवापुढे फक्त नम्र व्हाल आणि देवाला असं सांगाल की देवा मला जे जमतंय ना ते सगळं मी 100% करणार आहे. त्याच्या पुढचं जे आहे ना ते तू पहा. असं जर मी पाहिलं त्या देवाकडे तर मी त्याला फक्त शक्ती घेण्यासाठी म्हणून वापरतोय. राईट. तरीही म्हणजे अध्यात्म आपल्याला असं सांगतं की अशा तऱ्हेच्या लौकिक जीवनातल्या मागण्यांच्या तृप्तीसाठी खरं म्हणजे देवाला वेठीला धरू नये. पण आपण नेहमी तसंच करतो आणि म्हणून तर देवाच्या नावाने निर्माण होणारी जी शोषण व्यवस्था असते ती शोषण व्यवस्था सुरू होते. म्हणजे आपल्याला ना सूर्योदयाबरोबर देव आठवत नाही, नम्रता आणि कृतज्ञता यावी म्हणून. आपल्याला परीक्षा जवळ आल्या की मंगळवारचा गणपती आणि शनिवारचा मारुती आठवतो. म्हणजे त्या सगळ्याच्या मध्ये आपण हा विवेक पाळायला पाहिजे की प्रयत्नांचं स्थान काय आहे आणि प्रार्थनेची वृत्ती, नम्रता, कृतज्ञता या भावना किती महत्वाच्या आहेत. या भावना मग तुम्ही मूर्तिरूप देवाच्या समोर व्यक्त करा किंवा तेवढ्याच श्रद्धेने तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांना वंदन करा. बरोबर. असं आहे का की देव त्या मूर्तीमध्ये आणि देव आपल्या आई वडिलांच्या मध्ये नाहीये? नाही. म्हणून देव ही संकल्पना आपण खरं तर त्या मूर्तीमध्ये बद्ध करून टाकली आणि शोषण व्यवस्थेचं फावलं अशी गोष्ट झालेली आहे. पण आता आपला मुद्दा असा आहे की देवाच्याकडे आपण प्रयत्नांना पर्याय म्हणून पाहू नये आणि शक्य झाल्यास आपल्या ज्या या भौतिक आयुष्यातल्या मागण्या आहेत त्याच्यासाठी त्याला वेठीला धरू नये. याचाच अर्थ आपण आपल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वतः घेण्याचा प्रयत्न करावा. राईट. बरं. सो ओनरशिप ऑफ चॉईस, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेणं. एक प्रश्न जो मागच्या वेळेलाही माझ्या मनात आला होता तो असा की जे तू म्हणालास ना की आपण एक निर्णय घेतला, त्याची आपण एक प्राइस दिली, त्या निर्णयाचं जे फलरूप आहे ते पॉझिटिव्ह आलं किंवा निगेटिव्ह आलं, ठीक आहे. तर क्लोजर हा जो प्रकार आहे ना हा कसा अचीव्ह करायचा रे? म्हणजे ओनरशिप मी घेतली, त्याचा मला निगेटिव्ह रिझल्ट आला. तर फॉर एक्झाम्पल मी माझा लाईफ पार्टनर चूज केला. ऍट द एंड ऑफ द डे माझ्या असं लक्षात आलं की अरे दिस चॉईस वॉज रॉंग आणि मी सेपरेट झाले. पण त्या रिलेशनशिप मधून बाहेर यायला जो क्लोजर हा जो प्रकार लागतो तो कसा अचीव्ह करायचा, त्याच्याकडे कसं बघायचं? आम्ही पुन्हा आपण असा विचार करूया की अशा तऱ्हेचे कटू निर्णय ज्या वेळेला जीवनामध्ये आपल्याला घ्यावे लागतात तेव्हा त्याचं क्लोजर म्हणजे काय तर अननेसेसरी इमोशनल बॅगेज कमी कमी होत जाणं, याला आपण क्लोजर असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण कटू निर्णय घेतो तेव्हा त्यातली कटुता ही आपल्या जीवनात बरोबर राहणार असते, पण ती मॅनेजेबल लेव्हलला ठेवणं ही गोष्ट महत्वाची असते. मग आता हे बॅगेज किंवा ओझं कशातून निर्माण होतं तर आपण घेतलेला निर्णय एकतर बरोबर होता का नाही असं माणसं स्वतःला तो निर्णय घेतल्यावरही विचारत राहतात म्हणून, म्हणजे हे एक कारण आहे त्याचं. बरोबर. म्हणजे त्यांना घेतलेला निर्णय हा आयडियल निर्णय हवा असतो आणि म्हणून तू म्हणतेस त्यातून आपण खूप महत्वाच्या मुद्द्याकडे येत आहोत की मिथ ऑफ अ परफेक्ट चॉईस, मिथ ऑफ अन आयडियल चॉईस. समजा त्या वेळेला तू आता उदाहरण दिलंस आणि त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्या व्यक्तीनं घेतला तर तो निर्णय आदर्श असू शकत नाही, तो अनुरूप असतो. अनुरूप कशाला असतो तर त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या परिस्थितीचं त्या व्यक्तीचं आकलन, त्यावेळी त्या व्यक्तीसमोर असलेले गोल्स म्हणजे उद्दिष्ट, त्या व्यक्तीच्या जवळ असलेले रिसोर्सेस, साधनं, ह्या सगळ्यावरती आधारित त्या व्यक्तीनं त्या वेळेला तो पर्याय स्वीकारलेला असतो.
तो बरोबर. पर्याय त्या त्या वेळचा अनुरूप पर्याय असतो. तो पर्याय आदर्श असू शकत नाही, कारण जगामध्ये आदर्श नावाचा पर्याय नसतो. राइट. जर आपण माझा जो घेतलेला पर्याय आहे त्याच्याकडे आदर्श म्हणूनच पाहायला लागलो, तर माझ्या मनाप्रमाणे जर गोष्टी झाल्या तर मी अहंकाराने फुलारून जाईन, आणि माझ्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत तर मी भावनिक दृष्टीने स्वतःला उद्ध्वस्त करेन. म्हणजेच राइट. क्लोजर कशावरती अवलंबून आहे बघ, की मी निर्णय घेताना आपण ज्या आधी बोललो होतो त्या डिमांड ट्रॅकवरती आहे का एक्सपेक्टेशन ट्रॅकवर आहे. बरोबर. हे फार महत्वाचं आहे, की निर्णय घेत असताना तो जर डिमांड ट्रॅकवरचा असेल तर त्याच्यामधनं क्लोजर येण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे क्लोजर मध्ये, की माझं आत्ममूल्य मी त्या निर्णयाला किती लावणार. म्हणजे मी तो निर्णय घेताना कधी कधी मी त्याला आत्ममूल्य कसं लावतो मी, तर मी कधी कधी त्याला बळीचं आत्ममूल्य लावतो. बळी म्हणजे व्हिक्टिम, की त्या वेळेला व्हिक्टिम मी आहे त्या प्रकरणामधला, आणि म्हणून मला असं असं करावं लागतंय. मग ना बॅगेज जास्त लागतं. त्याचप्रमाणे कधी कधी मी कानपिळीची भूमिका घेतो, की मी बाहेर पडेन या नात्यामधून आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवूनच देईन माझी काय उपद्रव क्षमता आहे ते, किंवा माझे सगळे हक्क मला नीट मिळाल्याशिवाय मी ह्याच्यातून बाहेरच पडणार नाही. म्हणून लोक अशा तऱ्हेच्या निर्णयांच्यासाठी आपल्या आयुष्यामधली अनेक वर्ष आणि आपली खूप सारी साधन संपत्ती तिथे घालतात. म्हणजे त्याला आत्ममूल्य न लावता तुम्ही जर बाहेर पडला, किंवा त्यावेळेला मला हा निर्णय सर्व बाजूंनी अनुरूप वाटला, मी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, आता मी पुढच्या जगण्यामधले पर्याय निवडण्यासाठी स्वतःला सज्ज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझ्या भूतकाळामधून जे काही मला शिकायला मिळालं त्याचा मी नक्कीच वापर करेन. बरोबर. इथपर्यंत जर माझी गाडी आली तरच क्लोजर होतं. म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल, की क्लोजर व्हायचं असेल तर एका बाजूला डिमांड ट्रॅकमधनं एक्सपेक्टेशन ट्रॅकवरती यायला पाहिजे निर्णयाला, आणि त्या निर्णयाची जी आपण इम्प्लिमेंटेशन त्याचं जे करतो आहोत त्याला, आणि दुसरं म्हणजे आत्ममूल्य त्याच्यामध्ये लागायला नको. म्हणजेच आपल्याला अशा तऱ्हेच्या कटू भावनांच्या मधून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला निर्णय घेताना आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन करताना मागणी नव्हे तर अपेक्षेच्या ट्रॅकवरती राहणं, आणि तसे आपण राहत आहोत ना हे तपासून पाहणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाला आपलं आत्ममूल्य किती प्रमाणात लावायचं का नाही, या बाबतीमध्ये सुद्धा योग्य तो विचार करणं महत्वाचं आहे. अगदीच, अगदीच, अगदीच. म्हणजे आनंद काका, वी कम बॅक टू दिस पॉइंट, की आपल्याला एक्सपेक्टेशन और डिमांड हा जो आपला आधीचा मुद्दा होता त्याच्यावरच आपण परत आलो ना रे. म्हणजे ज्या वेळेला आपण निर्णय घेतो, एखादा चॉईस करतो, त्यावेळेला सुद्धा आपण एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहणं आवश्यक आहे, राईट? आणि मग त्याचं जेव्हा नेगेटिव्ह आपल्याला रिझल्ट मिळतो, पॉझिटिव्ह मिळाला तर नथिंग लाईक इट, पण परत एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहणं आवश्यक आहे, सो दॅट आपण मगरूर नाही होणार. आणि अदरवाईज आपल्याला निगेटिव्ह जरी रिझल्ट मिळाला तरी एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहिलं पाहिजे, की ठीक आहे, हे असं होतं, मला ह्याच्यातून शिकायचंय आणि मला पुढे जायचंय. कारण आयडियल चॉईस, लाईक यू सेड, लाईक अन आयडियल पेरेंट, आयडियल चॉईस इज ऑल्सो मिथ. बरोबर. तर आय थिंक आपण परत त्याच पॉइंटला आलेलो आहोत, की एक्सपेक्टेशन वर्सेस डिमांड. सो गाईज, तुम्ही जर लक्षात येत असेल तुमच्या, तर काही बेसिक असे ना हायलाइट्स आता हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलेत. एक तर आपण असर्टिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. असर्टिव्ह या लेवलला राहणं, आणि त्या लेवलवर जर आपल्याला राहायचं असेल तर अगेन आपण एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्याला एक्सपेक्टेशन ट्रॅकवर राहायचं असेल तर आपला सेल्फ टॉक काय आहे, आपण स्वतःला काय सांगतोय, आपण दुसऱ्यांशी काय बोलतोय, याचा अवेअरनेस आपल्याला असणं
is also extremely important. So that हे काहीतरी आय थिंक इट्स समथिंग टू थिंक अबाउट. सो इन द मीनवाईल आनंद काका, डिसिजन मेकिंगचे जे बाकीचे मुद्दे आहेत ते आता आपण पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करूयात. आणि आता आय थिंक लेट आवर ऑडियन्स थिंक अबाउट दिस. आणि मागच्या वेळेसारखंच एखादं विटॅमिनचा डोस दे ना आम्हाला या आठवड्यासाठी. हो, व्हिटॅमिनचा डोस आपण या आठवड्यामध्ये असं देऊया की आपल्याला बूस्टर्सची गरज असते सारखी. आणि आपला जो संपूर्ण हा कार्यक्रम आहे मनाचा पॉडकास्ट, हा आपण वेगवेगळ्या बूस्टर डोसेसचा फॉर्म्युलाच आहे. म्हणून मला अनेक जण असं सांगतायत की आम्हाला प्रत्येक एपिसोड किमान 2 वेळा तरी ऐकायला लागतो. आणि मी त्यांना असं म्हणतो की 2 वेळा ऐकल्यानंतर स्वतःच्या नोट्स तयार करा. तुम्ही किती प्रमाणात आयडेंटिफाय करताय यामध्ये सांगितलेल्या तपशिलांबरोबर, कुठे कुठे तुम्हाला टिप्स मिळत आहेत की ज्या तुम्ही वापरू शकाल. तर स्वतःची अशी एक नोंदवही, एक फीडबॅक मॅन्युअल तुम्ही स्वतः तयार करा. आणि मला वाटतं त्याचबरोबर आपण आपला हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम असाच पुढे चालू राहावा याच्यासाठी आपल्याला आर्थिक योगदानाची सुद्धा गरज आहे. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण असं आवाहन करूया की अशा तऱ्हेच्या देणगीचं व्हिटॅमिन या आमच्या कार्यक्रमाला सुद्धा वारंवार देत राहा. राईट. आणि आतापर्यंत ज्यांनी आपल्याला हे विटॅमिन पुरवलंय त्यांना खूप 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 धन्यवाद. असेच आमचे एपिसोड ऐकत राहा आणि बूस्टर शॉट्स घेत राहा, कारण बूस्टर शॉट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऑन दिस नोट, थँक्यू एव्हरीवन. कीप स्माइलिंग आणि ट्राय टू स्टे असर्टिव्ह अँड ऑन एक्सपेक्टेशन ट्रॅक. बाय, टेक केअर. तर मंडळी, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं छान ऐकून घेतलंय. इतके आठवडे झाले आपण सगळे गप्पा मारतोय. आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप मनापासून आवडतोय, कारण तुमच्या कमेंट्स त्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोचतायत. तर एक छोटीशी रिक्वेस्ट होती, ती अशी की ह्या शोच्या लिंक्स तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही शेअर करा, म्हणजे मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार करायला आम्हाला तुमची मदत होईल. त्याचबरोबर एक छोटीशी मदत अजूनही आम्हाला हवी आहे, ती अशी की आपल्या या शोमध्ये खाली एक छोटं बटन दिलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे सपोर्ट युअर शो. तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे ज्या पद्धतीने जमेल, जेवढं जमेल तेवढा आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे हा शो आम्हाला असाच चालू ठेवता येईल. आणि एकूणच आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हे मानसिक आरोग्याचे प्रश्न समजावून घेऊयात आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडूयात. तर भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.